इथं तर पहा काहीच नाही निघालं सोयाबीन पा पुरं मिट्टी मोल झालं निस्तेच गोटे निकाल पाण्यानं वाहून गेलं. आता कसं करावं? इथं पहा डुकरानं कसं उकरून ठेवलं आहे, हरणानं खाल्लेलं आहे. काहून जोडू राहिले काय माहित. एक्सरे काढला पण ते एक्सरे मध्ये काही फ्रॅक्चर वगैरे दाखवलेलं नाही आहे ना. खतरनाक पा इथं काही निघालंच नाही. यहाँ से बहुत संभल संभल कर चलना पड़ेगा, पाय घसरून पड़ भी सकता है, चरोटा भी बम वाड़ा है. तर आज आमच्या घरी काढणं चालू आहे मस्तपैकी गरम गरम भजे. भजे काढण्यासाठी काही सणाची आवश्यकता नसते, जेव्हा आठवण आली तेव्हाच भजे काढणं चालू होऊन जाते. तर बढिया भजे तयार झाले. आता आपण भजे खाऊ मस्तपैकी गरम गरम. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि एक मस्त कमेंट करा. तर आता जायचं आहे आपल्याला आपल्या शेतात. तर आता आपण शेतात चाललो. पहा मस्तपैकी नजारा, मस्त हिरवगार झाडी. तर आपण आता शेतात जाऊ. रस्ता एवढा काही खास नाही आहे, इथून पायही घसरू शकते कारण रस्ता असा ओला आहे, काल पाणी आलं होतं त्यामुळं. तर चला. इथं पहा डुकरानं कसं उकरून ठेवलं आहे. एक तिथंही दिसू राहिलं उकरून ठेवलेलं आणि समोर दिसू राहिलं आणि इथंही डुकरानं उकरून ठेवलं आहे. या ठिकाणचं सोयाबीन मित्रांनो जरासं पतलं निघाल्यासारखं दिसू राहिलं कारण हा डाबरचा भाग आहे त्यामुळे इथचं सोयाबीन जरासं कमजोरच दिसते. समोरचं पाहू आपण आता कसं आहे. तर हे पाय हे सोयाबीन हरणानं खाल्लेलं आहे. याले आता थोडे थोडे फरदड फुटू राहिले. हे असे जंगली जनावर काही ठेवत नाही. हे पाहू शकता तुम्ही उली उली सोयाबीन दिसू राहिलं ना, हे हरणानं बहुतेक खाल्लेलं आहे. तिकडे दिसते हे लहान लहान सोयाबीन दिसते म्हणून. आणि आता पूर्ण वावरातही काही प्रमाणात तेच कंडिशन असन. तिकडं आपण जाऊन पाहू. इकडं तर एवढं काही खास दिसू नाही राहिलं, तिकडं पाहू कसं काय आहे. तर हे पाय डुकरं काय शोधते काय माहित, काय खाते. हे बघ पुरं ते असे ठोचे ठोचे मारून ठेवले, पुरे असे उकरून ठेवले. तिथं तर लयच उकरलं. मला तर वाटतं हे ना वावरात ठोस धिंगाणा करून ठेवला काय माहित. हे पहा तिचे पाय दिसतेच, पहा किती मोठं उकरून ठेवलं. काय आहे ना लपून ठेवलं ना, काय खाते याच्यातले, माती खाते को गोटे खाते काय माहित. पुरे हिर खणल्यासारखं गड्डेच करून ठेवलं येईन. ह्या साईडचं सोयाबीन मला जरासं बरं वाटू राहिलं ना. कमेंट करून सांगा हे सोयाबीन कसं वाटू राहिलं आपलं इकडचं. त्या साईडचं तर काही एवढं खास वाटलं नाही. हे आडतास जे दिसू राहिले हे असे पाणी वायत येते ना, त्या पाण्याच्यानं निकाल वायत गेले असं समजा. पण हे असं सरळ मला बरं वाटू राहिलं. आणि आता आपण तण पाहू. तण आहे काय तर तण असन तर आपल्याला फवारा मारायला बरं होते. हे पहा इच्छा तुरी जोडू राहिले. हे पहा काहून जोडू राहिले काय माहित. पण ह्या अशा तुरी ह्या अशा सरळ तिथपर्यंत पुऱ्या जोडू राहिले. काहून असन तर मला तर वाटते पावसाच्यानं होय काय माहित. तुम्हाला दाखवतो. हे पाय हे तूर चांगली दिसते आणि ह्या इकडं जर पाहतो म्हटलं तर हे पाय पूर्ण असे शेंडे जळू राहिले. फवारा आता काही मारला नाही. मला तर वाटते हे पाण्यामुळं असू शकते. एवढी मोठी निघालेली तूर अशी तासाच्या तासच जळू राहिली. आता हे आपलं एवढं वावर आहे, एवढं वावर पाहून झालं. आता आपण आपल्या दुसऱ्या वावरात जाऊ. म्हणजे इथंच लागून आहे. माझ्या पायाचा छोटासा असा अपघात झाला, त्याच्याच्यानं मला पद्धतशीर चालता येत नाही. लचकत चाला लागते. एक्सरे काढला पण त्या एक्सरेमध्ये काही फ्रॅक्चर वगैरे दाखवलेलं नाही आहे. काहीतरी मस्क्युलर पेन असू शकते. तर आपण जाऊ आपल्या दुसऱ्या शेतात. तर लगेच हे आपलं दुसरं शेत न पा इथं गोट्याच्यानं काहीच नाही दिसू राहिलं, नुसतेच गोटे दिसू राहिले. तर समोर असं चांगलं शेताचा धुरा पा किती मोठा आहे. एवढा मोठा असते काय. हे आपलं शेत, हा आपला धुरा, हे आपलं शेत तिथपर्यंत ते झाड आहे म्हणतात. त्याच्यानंतर आणि त्याच्या समोर आहे आणखी इथचं सोयाबीन. तर पा खतरनाक सोयाबीन निघालं आहे ना, खतरनाक.
बहुत बढिया सोयाबीन दिसू राहिलं. तिथपर्यंत आणि तिथं ते दिसते ना, जिथं काहीच दिसत नाही तिथं काय माहित काऊन काही नाही निघालं. तर तिकडल्या वावरापेक्षा इकडलं सोयाबीन मला बरं वाटू राहिलं. आणि तण पा हाय काही तण. तर कसं आहे ना, म्या इथं नाही काय पेरण्यामागच फवारा मारला होता. जेव्हा वावर पेरल्याबरोबर फवारा मारला होता. तर त्याच्याच्यानं तो फवारा जिथं जिथं चांगल्या प्रकारे बसला तिथं चांगलं तण निघालं नाही. तुम्ही पाहू शकता ना, हे जागा पा आपण उभा आहे, हे पा दिसू राहिली. तुम्हाला दाखव, इथं काही निघालंच नाही. हे पा एवढी मोठी जागा तशीच राहिली, काहीच निघालं नाही. हे जे इथं तण दिसू राहिलं, काही काही गवत दिसू राहिलं. आणि ह्या इथं हे समोर जे गवत दिसू राहिलं ना, ते तुम्हाला सांगतो तिथं त्यानं बरोबर फवाराच मारला नाही, म्हणून ते तसंच राहिलं. आता तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या वावरात काहीच नाही निघालं आणि तिथंच कसं काही निघालं. याचा अर्थ फवारे मारणाऱ्यानं बेमानी केली. तिथं फवाराच मारला नाही, नाही तर तिथं काहीच निघालं नसतं. असे करते फवारावालीच्या मागे. तर आपण पहिलं वावर पाहिलं होतं, आता हे दुसरं. आता इथून आलो आपण ह्या तिसऱ्या याच्यात. आता इकडे आपल्याला काही दिसत नाही, कारण हे असं पाणी जाते ना, आणि गोटे उघडे पडले पाण्याच्यानं असं दिसत नाही. पण असं जर पाहतो म्हटलं अशा पद्धतनं, तर सोयाबीन चांगलं आहे. इकडे काही दिसत नाही. आणि धुरा तर पा एवढा मोठा धुरा असते काय कोणाचा, खतरनाक धुरा आहे. 2 वहीची जागा निघते ह्या धुऱ्यातून. हे पा तुम्हाला पा एवढा मोठा धुरा कधी असते काय. इथून इथपर्यंत झाडच झाड आहे. तर त्या मंदात काही काम आहे का त्या झाडाचं, कसंच गोष्ट आहे त्या माय. तिथंही मंदात झाड आहे, तिकडल्याही वावरात झाड, नुसते झाड लावले आहे. झाडे हे सोयाबीन जरासं बरं दिसू राहिलं. याच्यातही काही जास्त मला तण दिसू नाही राहिलं. पण तरी मी म्हणतो एखादा फवारा मारून टाकाव काय. एखादा फवारा मारूनच टाका लागन. कसं आहे, आता दिसत नाही, मग जर निघालं तर मग आपत येते ना. म्हणून ह्या 2-3 वावरात मले फवारा मारूनच टाका लागन. इथं तर पहा काहीच नाही निघालं सोयाबीन. पा पुरं मिट्टी मोल झालं, निस्तेच गोटे निकाल पाण्यानं वाहून गेलं. आता कसं करावं. पण तिकडं तर चांगलं निघालं ना, बस. कारण हा उताराचा भाग आहे, आणि ह्या उतारामुळं आहे ना पाणी असं वायात जाते. त्याच्यानं सोयाबीनही वायात जाते ना. इथं निस्तेच गोटे आहे, ह्या गोट्याच्यानं सोयाबीनवर काही दाण्यावर माती पडत नाही ना. माती पडत नाही त्याच्याच्यानं तो सोयाबीनचा दाना झाकलाच जात नाही. जे दाणे झाकले गेले ते निघते, ज्याला मातीच लागली नाही तर ते काही सोयाबीन निघत नाही. भाऊ तुम्हाला तर माहित आहे. मग तुम्ही शेतकऱ्याचे लेकर आहे ना. याले तण म्हणते. हे आता असं दिसते, लहान दिसते, काही वाटत नाही. पण हे 8-10 दिवसानं एवढं मोठं होते ना, उपडून येत नाही. हा वय कड्डू एवढसा दिसते, आता उपडून येते. हे बोरीचं झाड होय. आणि या वेल, हे गवत पा, म्हणून याच्यावर लवकरात लवकर फवारणी करणं आवश्यक आहे. आणि हे वावर मस्त निघालं, बढिया. च्या शेतातलं सोयाबीन कसं आहे तुम्ही सांगितलं नाही. सांगा मला कमेंट करून रपकन. कारण मला माहीत आहे का माया हा जो व्हिडिओ पाहू राहिले ना, जास्तीत जास्त शेतकऱ्याचे लेकर आहे. तुमच्या वावरात शेती असन, मग तुमचं सोयाबीन कसं निघालं ते सांगा मला. फवारा मारा लागन का नाही मारा लागन. तुमचे फवारणी झाले काय, झाले तर असनच. कारण 3-4 दिवसापासून एवढा पाऊस चालू होता ना, तर घराच्या बाहेर झाले फुरसत नाही, म्हणजे बाहेरच जाऊ देत नव्हता. आता कालपासून जरासा उघडला, तर आज असा शेतात फेरफटका मारायला आलो, फिरायला आलो. तर पहा मग.
तुम्हाला सांगतो, माया वावराचे आहे ना, तिकडलं जे वावर आहे तिकडे वावर पडीत आहे, म्हणजे पेरलंच नाही. इकडली साईड आहे तिकडचं वावर पेरलं नाही ना, इकडं तुम्हाला दिसतच असन पूर्ण असं पडीतच वावर आहे. म्हणजे 3-4 इकडून आहे, 3 इकडून पडीत वावर आहे ना. तिथं जंगली जनावरं, गावठी जनावरं लोक चाराले आणते, ते एवढा त्रास आहे का तिथं चरते ना, आपल्या वावरात येऊनही चरते. आता हे पाय दिसू राहिले ना, हे ढोरा वासराचे सोय. हे बा पूर्ण पडीतच आहे, हे दिसते. हे बा लय मोठं पडीत आहे. इकडं चरते मग ह्या धुऱ्यावर येते, ह्या धुऱ्यावर आले असे धुऱ्यानं असे आपल्या वावरात चराले. आपण काही 24 तास वावरात राहत नाही. येतो, जराशी चक्कर टाकतो, बसतो, हिंडतो फिरतो, घरी चाललं जातो, मस्त चरते बढिया. तर रस्ता तर एवढा खास नाही, पण जा लागते. पाय घसरून पडू शकते, पहिलेच तर पाय लचकला आहे. बा यहाँ से बहुत संभल कर चलना पड़ेगा, पाय घसरून पड़ भी सकता है. काटे गोटी इस रास्ते में भरपूर है, चरोटा भी बमवाड़ा है. इथचं निसर्गाचा आस्वाद घ्या. पा किती मस्त निसर्ग आहे. म्हणजे पडीतच आहे, पण इकडं मस्त बढिया झाड आहे. पा इथं जनावर चरायला येते मस्त. ह्या याचे झाडं काय म्हणते तर आठवून नाही राहिलं कायचे झाडं वय बा. हे झाडं मला नाव नाही आठवून राहिलं, तोपर्यंत कमेंट करा. सागाचे झाड आहे मस्तपैकी इथं लावलेले. हे पूर्ण पाहू शकता, बम मोठे मोठे पानं आहे या झाडाचे. तुम्हाला दाखवतो. पान तर पा, असे पानं तोडून नेले ना तर ताटाचं काम नाही, डायरेक्ट जेवण करता येते एवढ्या मोठ्या पानावर. एवढे मोठे मोठे पानं आहे या झाडाचे, खतरनाक. पण जराशी भोका आहे, भाजी सांडून जाते, पण काही हरकत नाही. बाय बाय वावरा पाहिजो. कोणाला येऊ नको देऊ वावरात, चरू नको देऊ जनावर फनवर. टाटा, भेटू उद्या सकाळी. वावराले टाटा केला करा लागते ना. पा किती मोठं पान आहे, हातान तुम्हाला मोजून दाखवतो. 1 हित 2 3 एवढं मोठं पान आहे. मोठे मोठे पान आहे. तर आता निघालो आपण घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला नसन तरी लाईक करूनच टाका. अजून तुम्हाला जे करायचं असेल ते करा, पण करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मस्त एक कमेंट करा.